करून बसले होते की नको काही नको नॉर्मल असावं रेस्ट. आता आम्ही गणपती मंदिरामध्ये आलो आहे. तिच्या पायाला जे लागलं होतं ना, पाय मुरगळला होता ना, ते दवाखान्यात दाखवायचं होतं. मग त्यासाठी आलो होतो. आणि योगायोग असा की तिथे 5:30ला चालू होते आणि आम्ही तिथे पोचलो होतो 4ला. मग म्हटलं आता 1.5 तास काय करावं, तर म्हटलं आज दसरा आहे, आज गणपतीचं दर्शन पण घेऊन यावं आणि आहे ते महालक्ष्मीचं पण मंदिर आहे, महालक्ष्मीचं पण दर्शन घेऊन यावं म्हणून म्हटलं सहज यावे. तर ते योग आला आम्हाला. मस्त आहे की नाही. तर मित्रांनो, आता आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथं फक्त बसलो आहे. का बसलो आहे, कारण इथं गणपतीच्या मंदिराच्या आवारात बसण्याची वेगळीच फिलिंग आहे, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी. तुम्ही कधीतरी सांगलीला आला तर गणपतीच्या मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला एक काय म्हणतात ते पॉझिटिव्हिटी मिळेल, एक वेगळाच उत्साह मिळेल, नक्की भेट द्या. तर मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे दवाखान्यात. 5:30 वाजता बरोबर केस पेपर चालू होणार आहे. मग म्हटलं त्याच्या आधी एक 15-20 मिनटं आधी जावं, म्हणजे जेणेकरून लवकर नंबर येईल आमचा. हे की नाही पुणे? मग पुण्याला कळेल की पुण्याच्या पायाला काय नेमकं काय झालं, मुरगाळला आहे की शिरू काय झालं. डॉक्टर फडके. तर आम्ही आहे ते पोचलेलो आहोत. अरे भोयार आहे का? बघा काय काय सांगतात ते. पुणे झालं डॉक्टर आल्यात आता. डॉक्टर बोलले की लिगामेंटची शक्यता आहे, पण एक्सरे काढल्यावर कळालं की लिगामेंट नाही आहे. लिगामेंट म्हणले का काय म्हणले, डॉक्टर म्हणले रिकवर होईल, फक्त रेस्टची गरज आहे. एक्सरे काढल्यापासून रिपोर्ट येईपर्यंत याचं क्रॉस करून बसले होते की नको काही नको नॉर्मल असावं, रेस्ट घ्यायला लागली तर चालेल, की सगळं नॉर्मल असावं आणि सगळं नॉर्मल आहे. मग आता फक्त रेस्ट घ्यायला सांगितलं. तिला पहिला माहेरी पाठवणार आहे. होय, चल तू सेवा करायची. हां करतो सेवा, तर आपल्याकडे कमोड नाही. पाय सुजल्यामुळे 41 वाटत असेल की म्हणजे, हे की नाही. गोळ्या व्यवस्थित खायच्या ना सगळ्या, चुकवायच्या नाहीत गोळ्या. चुकलीच तर बघू मग, हो ना. पाय मोड काय आणलंयस? काय आणलंस बघू. केळी आणलंयस? देशी केळी. काय म्हणतोस, कसा आहेस? एक नंबर. लई दिवसांनी दिसलं. काय मिस करत होतो. काय करत होतस? गप भांडू नकोस. काय पाय खुब्यातनं काढला काय कशानं काढला? डॉक्टर म्हणले लिगामेंट असण्याची शक्यता आहे. मग एक्सरे काढायला लावला. एक्सरे काढल्यावर कळालं की काही नाही आहे. मग फक्त हाड ते पट्टी बांधल्यामुळं हाड काहीतरी ते हे झाले होते. डॉक्टर म्हणले की ते बँडेज हे देतो, नेकॅप असते की नाही ते घाला. म्हणलं रिकवर होईल लवकर. 15 दिवस रेस्ट घ्यायला सांगितलं. पाय अजिबात हलवायचं नाही, असं फील करायचं की पायाला प्लास्टरच घातले. आणि बर्फाने शेक घ्यायचा दिवसातून 3 वेळा. पाय खुब्यात आपण काढून साईडला ठेवूया, म्हणजे रेस्ट निवांत घेईल पाय तिचा. अरे पाय तिचा काढलाय, काम आपल्याला लागतं रे. काय तुमचं हेच प्लॅन होय? तुम्ही दोघं कधी एकत्र येऊच नाही, होय ना. माझं अस्तित्वच नष्ट करताय तुम्ही.
आहे का? आहे तुला एवढा मोठा प्रश्नचिन्ह. शी बाबा. शी बाबा की बाबाशी? इधर तिकीट टाक. दुधाची पिशवी मोकळं. म्हणून मी हिला कुठे घेऊन जाणार, एवढी हुशार आहे. कुठे न्यायच्या मापाची नेहमी विकून नेलं तर. अच्छा अगं ह्याचं काढले डायरेक्ट घराच काढले. अरे म्हटलं कुठलं चांगलं आहे जे पुसलेलं नाहीये हे चांगलं आहे. हा ते चांगलं आहे. पैसे नको. पैसे का द्यायलायस? खर्चाला म्हणते शैली करा. बघ बाई, तो दिवस माझा असा असेल की अरे मी घरलाच जाणार नाही. बरं 500 रुपये दिवसभर बोंबलं बेरिंग गावी. ए काय कुठं दोघं प्लॅन करूया काय? आता हिचा पाय मोडलाय त्यामुळं हे काय नको, दोघंच जाऊया. मला सांगितलंय की असं पाय वर ठेवून बसायचं, मग मी गाडीत मागच्या सीटवर पाय वर ठेवून बसतो. तुला हाला चालायचं नाही म्हणून सांगितले सरळ सरळ. ए यार प्रीतम गोल्डन चान्स आहे, हिला चालायला येत नाही. आपला पण जाऊया जायचं जाय आहे की नाही? मोठं फुलं पण एक सकाळी आणणार. ते तुझ्या तोंडाला लाव. तोंडान पाय एकदम बांधले म्हणजे तोंडानं बोलणार नाही पायानं चालणार नाही. ये तुझ्यासारखी पादगाड. बातागाड बातागाड. ए बरं कुठे जायचं सांग? तर जाऊन या इथपर्यंत थांबतो तो. महाबळेश्वरला दोघं महाबळेश्वरला. पाठपाठच अरे जायचं. काय उपयोग नाही आपली तुमचा. आम्ही पोरपूर जाते ट्रेनर महाबळेश्वरला जायचं भटकायचं दिवसभर आणि यायचं. इकडे कुठेतरी कोकणात वगैरे जाऊन ये. कोकणात कुठे जायचं? कोकणात कुठेतरी जाऊन या. पावसात झालं बघ तांबुलीला गेलो. रायगडला जाऊन या. बीच वगैरे नाही तर रायगडला जाऊन या. रायगड पण चालतं. रायगडला दोघं जाऊन या. चल मला पण यायचं होतं तर रायगड. नको तुला चढावी नाही आलीस. Seriously यायचं होतं मला. चेष्टा नाही. दुसरीकडे जावा रायगडला. आपण जाऊ. ठीक है चालते चलो अब हम निकलते हैं. चला बाय बाय. जाऊ बाय. एकदा बाय कर की आमच्या ऑडियन्सना. बाय बाय. इकडे 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 इकडे. हे मोठा ऑडियन्स आहे. ऑडियन्स आहे तू. ऑडियन्स नाही ऑडियन्स ऑडियन्स. माझ्याकडे लई खुळी बिळी झाल्या का काय. तर मित्रांनो आता आम्ही घरी आलोय आणि हे बघा डॉक्टरने सांगितले की उशीवर पाय ठेवून बसायला सांगितले. कुठे? उशीवर. सरळ सरळ सांगितले त्यांनी, नवऱ्याच्या मुंडक्यावर काय पाय ठेवू नका, उशीवर पाय ठेवा म्हणजे पाय बरा होईल तुमचा. काय करू मी, काय करू सारखं मला असं. डॉक्टरने सरळ सरळ सांगितले की 15 दिवस रेस्ट घ्यायला सांगितलं आणि दिवसातून 3 वेळा बर्फाने शेकायला लावले. आणि मला पहिल्यांदा वाटलं की डॉक्टरकडे बघितल्यावर लय खोटूच असेल, पण डॉक्टर लय भारी होते, एकदम फ्रँकली बोलले आणि मला जाम आवडले डॉक्टर. काय 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 तसं नाही म्हणजे त्यांचा स्वभाव आवडला, एकदम फ्रँकली बोलत होते. आणि मित्रांनो बाहेर जो आवाज चालू आहे दुर्गामातेची मिरवणूक आहे, म्हणजे दुर्गामातेचं आगमन होणार आहे. तुम्हाला ते फुटेज नक्की दाखवेन. खास कोकणातून ती लोक आलेत ते वाजवायला आणि त्यांचं वाद्य तुम्हाला माहित आहे कसलं भारी असते ते. तुम्हाला नक्की दाखवेन मी नंतर फुटेज ते. मी असले खुशी आहे कारण 15 दिवस नवरा माझी सेवा करणार आहे. येस सेवा करणार. आय एम रेडी फॉर दॅट. पण जरा ह्याची काळजी पण वाटायला. फक्त मी जे काय करेन ते तिला खायला लागणार आहे. आणि मला पण असं वाटत होतं की तिनं पण कधीतरी एकदा एका लाईफ म्हणजे रेस्ट घ्यावं लाईफमध्ये आणि मी तिची सेवा करावी. आणि तो खरोखर हा योग आलेला आहे, पण मला ह्याची भीती आहे की मी काय करणार आहे हे मला माहित नाही. ऐका अशा पद्धतीने मला सेवा नको होती. ही सेवा तर करायचीच आहे त्याला, पण काही नसताना पण सेवा करायची. बाळा तुला काय करायचं, तुझ्याने सेवा करून काय घ्यायचे. हे आमचं बाळ, हिला म्हटलं जाईपर्यंत अभ्यासाला बस, तर ही बाळ आमचं म्हणते ते वाजत होतं त्यामुळे मी डिस्टर्ब झाला, त्यामुळे मी खाली गेलो ते काय आहे ते बघायला. एवढा थापा आहे आयुष्यात. आम्हाला बाळाला वाटतं आम्ही कधी लहान नव्हतो, आम्ही एका वर्षात जाम थापा मारत होतो. असं गंडवते बाबांना मम्मीला असं गंडवते, पण हिला कुठं माहिती आहे आम्ही पण लहान होतोच की. ह्याच्यापेक्षा जाम आम्ही गंडवत होतो. मग आता पण गंडवती जरा हिला. सगळं कबूल करतेस बरं का हळूहळू.
पलवान